हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला ही स्लीव्ज कटिंग आणि टिचिंग करून दाखवणार आहे. तर प्रथम मी कपडा घेतलेला आहे, त्याचा मध्य काढला आणि 2-2 इंचावर प्रत्येक खूण मी करून घेतलेली आहे. तर प्रत्येक खूण 2-2 इंचावर मार्जिंग करून घ्यायची आणि आपल्या कपड्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्लेटा टाकू शकतात. कोणाला पप कमी आवडतो, कोणाला जास्त आवडतो. तर मी अशा प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत. खालच्या साईडने पण मध्ये काढलेला आहे आणि आपला मध्ये कुठं आहे तो नक्की बघायचा. आणि आपण जे 2-2 इंचावर कोणा केलेले आहेत, तर त्या कोणा अर्धा इंच मार्जिन ठेवून पिनअप करून घ्यायचं आणि प्रत्येक जी खूण करून घेतलेली आहे त्याला पिन करून घ्यायची. कारण कपडा आपला फुगतो किंवा प्लेटा कमी जास्त बारक्या मोठ्या होतात, तर त्या एक साईजच्या सगळ्या व्हाव्यात म्हणून पूर्ण पिनअप करून घ्यायचं आणि मग आपण टिप मारून घ्यायची. तर पूर्ण पिनअप करून मी टिप मारून घेत आहे. तर सगळ्या प्लेटा सारख्या येतात, त्यामुळे तर सगळ्या पिन आपण काढून घेऊ आणि खालच्या साईडनं मध्ये आपला कुठे ती बघायचा आणि मध्यावर पूर्ण प्लेटा ह्या मध्यावर एकाच ठिकाणी आल्या पाहिजेत. दोन्ही साईडच्या पिन एकाच ठिकाणी आले पाहिजे त्या प्लेटा आणि असं पिनअप करून घ्यायचं आणि मग टिप मारायची. तुम्हाला पिनअप नसेल जमत तर ठीक आहे, जमत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर असं पिनअप करून घ्यायचं आणि मग आपण जी उंचीनुसार स्लीवचं कटिंग केलेलं असतं या अस्तरचं, तर ते अस्तरचं कटिंग त्याच्यावर ठेवायचं सुईच्या बाजूनं आणि तशीच स्लीव्ज पूर्ण शिवून घ्यायची. कारण खालच्या बाजूनं खालीवर होते ते आपण कट करून घेणार आहोत. तर पूर्ण स्लीव्जला मी टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि जो जे एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि आपल्या स्लीव्जचा पूर्ण शेप अस्तरप्रमाणे देऊन घ्यायचा. तर माझी 9 इंचाची स्लीव्ज आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार स्लीव्ज ठेवू शकता. आणि खालची फोल्ड पट्टी आहे ती मी 2 इंचाची घेतलेली आहे. मला कमीत कमी ती 1.5 इंचाची ठेवायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने खालची पट्टी बसवून घ्या. कपडा कमी असल्यामुळे मला थोडासा कपडा कमी पडला होता, तर मी तसाच लाल कपडा बघून त्याला खालची पट्टी ही वेगळी जॉईंट केलेली आहे. आणि तुम्हाला जर काठापदराच्या साडीचं असेल तर तुम्ही काठ बसवू शकता. काठ बसवल्यावर अजून सुंदर दिसते स्लीव्ज आणि खूप मागणी आहे ह्या स्लीवची आणि खूप सोपी पद्धत आहे. खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपली लेंथ किती आहे, माझी 9 इंचाचीच बाही आहे, त्याप्रमाणे फोल्ड करायचं आणि आपली उंची 9 इंचाची करून घ्यायची. अशा पद्धतीने मी खालची पट्टी जोडून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही स्लीव्ज कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खूप सोपी पद्धत आहे आणि खूपच स्लीव्ज छान झालेली आहे. खूप मस्त असा पप आलेला आहे, बघू शकता तुम्ही. बघा, खूप सुंदर दिसते आणि खूप मागणी पण आहे ह्या स्लीवची. खूप ब्लाऊज शिवलेत मी ह्या स्लीवचे. तर हे माझं क्लायंटचंच ब्लाऊज आहे, तर मी तुम्हाला हे दाखवते. चलो बाय.